कधी कधी निसर्गात थोडं हरवून जाणं सगळ्यात सुंदर अनुभव असतो। सोमासिला असंच एक ठिकाण जे तेलंगणामध्ये कृष्णा नदीच्या काठावर वसलेले गाव आहे। शांत पाण्याची लय, हिरव्यागार टेकड्या आणि प्राचीन शिव मंदिर हे सगळं मिळून सोमासिलाला एक वेगळीच ओळख देतात। तर सोमसिलाचा हा आमचा सुंदर प्रवास। गुड मॉर्निंग। तर अशा पद्धतीने आम्ही निघालो आहोत। आपलं लोकेशन काय आहे? सोमसिला, तेलंगणा। Yes. तेलंगणा आंध्रा त्या पद्धतीने आमचे न्यू मेंबर ऍड झालेले आहेत। मग काय वाटतंय, काय असणार आहे आपलं लोकेशन, कसं असणार आहे? लोकेशन तर मला वाटतं खूप छान असेल। सोमसिला व्ह्यू सोबत आपण एन्जॉय करूया आपला पुढचा रोड। 30 जण मिळून आम्ही निघालो सकाळी लवकर आणि हे लोकेशन हैदराबाद पासून खूपच जवळ आहे। कारमध्ये फ्रेंड सोबत गप्पा मारत लोकेशनला कधी पोहोचलो समजलंच नाही। तर इथे आम्ही 2 हॉटेल बुक केले होते, एक कपलसाठी आणि दुसरे बॅचलरसाठी। बैचलर्स के रूम में। खरं तर दोन्ही हॉटेलमधून व्ह्यू एकदम जबरदस्त होता। कृष्णा नदीचं दृश्य पाहताच सगळा थकवा गायब झाला। मग थोडं फ्रेश होऊन आम्ही निघालो दुपारचं जेवण जेवायला। इथे फ्रेश फिश मिळतो, अगदी ताजे ताजे। मग काय, आम्ही पण ऑर्डर केला, ते पण आपल्या चॉईसने। कोणता हवा, किती किलो, कशा पद्धतीचा हवा। मग आम्ही फिश फ्राय आणि फिश करी असं दोन्ही बनवून घेतलं होतं आणि त्यावर ताव मारला। बघता बघता संध्याकाळ झाली आणि ही संध्याकाळ आणि इथला सूर्यास्त पाहताना ना वेळ अगदी थांबल्यासारखा वाटत होता। स्विमिंग मधून आलो आहोत आता आणि इथं तयारी चालू आहे बार्बिक्यूची। तर ह्या महिला मंडळी सगळ्या बनवत आहेत, बार्बिक्यूची तयारी करत आहेत। दीपा एंड सिनो। दीपा एंड सिनो। Yes. Yeah, this one. Yeah. Thank you sir. Thank you very much for your love and support. It was hard. Yeah. सर्वांसोबतची ही पहिलीच भेट। डान्स, गाणी, छोटी मोठी रेसिपी बनवण्याचा अनुभव। अगदी लहान असो किंवा मोठे सगळे एकत्र आले होते, खूप धमाल केली। Ding 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 ding। सोमासिला मधली ही आमची सकाळ। सूर्य उगवतो तसा कृष्णा नदीवर सोनेरी प्रकाश पसरतो। हॅलो हॅलो हॅलो। कालच्या आमच्या लंच आणि डिनर नंतर आणि एक छोटी पार्टी त्यानंतर जी आजची मॉर्निंग आमची भारी झाली आहे। बापरे, एक नंबर मॉर्निंग आहे। सकाळी सकाळी आम्ही चहाच्या शोधात थोडं पुढं एक मंदिर आहे तिकडे जाऊन आला आणि तिथं दुर्गामाताचं विसर्जन चालू होतं, जे काल मिरवणूक होती या गावामध्ये। गाव खूपच भारी आहे। हम स्पीड रिकॉर्ड कर रहे भाई साहब का। सकाळचे काही सुंदर फोटोज आणि व्हिडिओज घेतले आणि आमच्या दिवसाची सुरुवात केली आणि तयार होऊन आम्ही निघालो बोटिंग करायला।
बोटिंग करताना नदीच्या दोन्ही बाजूने दिसणारे हे हिरवे डोंगर, निसर्गाची सुंदरता अगदी मनमोहक होती. सगळ्यांच्या सोबत फोटोज काढून बोटिंगचा खूप आनंद घेतला. We are going for fishing. बाबा रे, एवढी जण गेल्यात आता आतमध्ये, किती मासे आणतात काय माहिती ना. दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ. बॉईजनी इव्हनिंग ही फिशिंगमध्ये एन्जॉय केली, तर इकडे आम्ही महिला मंडळांनी स्पीड बोटमधून सनसेट बघण्याचा आनंद घेतला. गर्ल्स रेडी झालेले आहेत स्पीड बोटसाठी. मेरे पति को पता नहीं. ये पकड़ना है. सोमासिलामधील हा आमचा शेवटचा दिवस. खूप एन्जॉय केला. आणखीन थोडेच रेसिपीज बनवले. आज का मेन्यू क्या है? आज की मेन्यू में हमारे पास है वेजिटेबल ग्रिल कबाब. इसमें हम डाल रहे हैं पाइनएप्पल, अनियंस, टमेटोज, कैप्सिकम और मैरिनेटेड पनीर. उसके साथ हम बना रहे हैं मॉकटेल, जो बनेगा रेड, पिंक, ड्रैगन फ्रूट, पाइनएप्पल और पुदीने के साथ. क्या बात. तो हम आपको थोड़ी देर बाद सब डिशेस के साथ वापस मिलते हैं. बाय. सर्वजण कामाला लागले होते, सर्व काही ठीक करण्यासाठी. सर्वांचीच मेहनत ही दिसत होती. अगदी सगळे कामात मग्न झाले होते. सर कुछ बोलो ट्रिप के बारे में. बहुत बढ़िया ट्रिप रही. आप लोगों का योगदान बहुत अच्छा लग रहा है. ये देखो सब काम कर रहे हैं. जो घर पे कोई नहीं करता है यहाँ पे कर रहे सब. सारे मजदूर बहुत अच्छे से काम कर रहे हैं. सगळेजण एक एक टॅलेंट दाखवत होते. डान्स, गाणी आणि मजा मस्ती. ये क्या कर रहा है? शौक गलियों के घूंघट सरकने लगे हैं. शौक गलियों के घूंघट सरकने लगे हैं. मस्त फूलों के दिल भी गा रहा है. ये ज़मीन गा रही है. मोहब्बत की सारी दुनिया में एक ही जुबान है सेन्योरिटा. मुझसे आप नजर ना फेरो. आओ बाही तुमसे मुझको बाहों में तुमसे
घरी परत जाण्याचा दिवस. काल सगळ्यांचे एकावरचे एक टॅलेंट पाहून भारी वाटले. गप्पा, हसू आणि धमाल सगळे एकत्र मिळून खूप मजा केली. घरी परतताना आम्ही त्या गावातील एका शिव मंदिराला भेट दिली. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले एक ऐतिहासिक मंदिर आहे. 7व्या शतकात बांधलेले असल्याचे मानले जाते. या मंदिराच्या परिसरात 15 लहान मोठ्या शिव मंदिरांचा एक समूह आहे, जिथे शिवलिंगाची पूजा केली जाते. खूप सुंदर मंदिर. इथे महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरली जाते. कितीला एक आहे? अशा प्रकारे सोमासिलाचा आमचा हा प्रवास इथेच संपलेला आहे आणि आम्ही जात आहोत आमच्या परतीच्या प्रवासाला हैदराबादला. आम्ही चाललो आमच्या गावी. एंडलेस फोटोज, सगळ्यांच्या आठवणी, छान मोमेंट्स आणि मजेशीर एक्सपिरियन्स खरंच प्रवास खास बनवतात. अशा मित्रांसोबत प्रवास म्हणजे ही फक्त एक ट्रिप नाही, तर आयुष्यभराची आठवण बनलेला हा एक प्रवास.